नमस्कार, मी वैद्य ऐश्वर्या रानडे. आज आपण मकर संक्रांतीचा सण आणि त्याविषयी आयुर्वेदातील विचार या विषयावर चर्चा करणार आहोत. सर्वसाधारणपणे भारतीय कालगणनेप्रमाणे आपले ऋतू हे 12 मासांमध्ये विभागले गेलेले आहेत. सूर्याच्या 12 राशींमधले संक्रमण याप्रमाणे हे 12 सौरमास तयार होतात. पौष आणि माघ म्हणजे सर्वसाधारणपणे जानेवारी ते मार्च या महिन्यांमध्ये शिशिर ऋतू सुरू होतो. शिशिर ऋतू हा आयुर्वेदाप्रमाणे उत्तरायणाची चाहूल आहे. उत्तरायण म्हणजे सूर्याची उत्तरेकडे होणारी वाटचाल. याच उत्तरेकडच्या वाटचालीमध्ये सूर्य मकर राशीला सोडून पुढल्या राशीमध्ये संक्रमण करायला सुरुवात करतो. या मकर संक्रांतीचा सण भारतभरामध्ये तीळ आणि गुळाचे पदार्थ खाऊन साजरा केला जातो. तीळ आणि गूळ हे मकर संक्रांतीच्या दिवशी किंवा मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत खाण्याचं विशेष कारण आयुर्वेदाप्रमाणे असं ते म्हणजे की शिशिर ऋतूमध्ये थंडीमध्ये कोरडेपणा आणि गारवा हा वाढलेला असतो. वाऱ्याचा प्रभाव या ऋतूमध्ये सर्वात जास्त असतो. अशा वेळी शरीरामध्ये थंडीचा, वाऱ्याचा, शीततेचा, कोरडेपणाचा दुष्परिणाम होऊ नये म्हणून तीळ जे उष्ण आणि स्निग्ध गुणाचे आहेत आणि गूळ हे जे उष्ण गुणाचं पदार्थ आहे, यांचे पदार्थ खाल्ल्याने शरीरामध्ये उष्णता टिकून राहते, उबदारपणा टिकून राहतो आणि धातूंची झीज कमी व्हायला लागते. त्यामुळे मकर संक्रांतीला गूळ आणि तिळाचे पदार्थ खाल्ले जातात. परंतु ह्या गूळ आणि तिळाची उष्णता शरीरामध्ये अधिक वाढू नये त्यामुळे याच्यासोबत तूप हे कायम सेवन करायला हवं. मकर संक्रांतीच्या आधी म्हणजे आदल्या दिवशी भोगीच्या दिवशी शिशिर ऋतूमध्ये तयार होणाऱ्या अतिशय बलवान, बळ देणाऱ्या, गुणवान अशा भाज्या म्हणजे की वाल, हरभरा, वाटाणा, तीळ, बोर, वेगवेगळी फळं एकत्रित करून भोगीची भाजी तयार केली जाते. ही भाजी शरीराला पौष्टिक तर असतेच, पण ऋतूमधला गारवा कमी करण्यासाठी या पौष्टिक भाजीसोबत उष्णता देणारी बाजरीची भाकरीसुद्धा आपण सेवन करतो. बाजरीची उष्णता वारंवार खाल्ल्याने वाढू शकते. त्याच्या उष्णतेचा दुष्परिणाम होऊ नये म्हणून बाजरीसोबत कायम तूप किंवा लोणी आहारात असेल तर ती बाजरी बाधत नाही. त्याचप्रमाणे शिशिर ऋतूमध्ये या मकर संक्रांतीच्या काळात शरीरामध्ये भूकसुद्धा वाढलेली असते. यासाठी दुधाचे पदार्थ, तुपाचे पदार्थ, तळलेले पदार्थ, गरम मसाल्याचे पदार्थ अधिक प्रमाणात जरी खाल्ले तरी ते शरीराला बाधाकारक ठरत नाही. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये मकर संक्रांतीच्या काळामध्ये शिशिर ऋतूमध्ये स्त्रियांनी विशेष काळजी घ्यायची आहे. कारण की रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आरोग्याकडे थोडंसं केलेलं दुर्लक्ष, सांधेदुखी म्हणा, कंबरदुखी म्हणा, केस गळणे म्हणा, त्वचेवर सुरकता येणे म्हणा किंवा हाडांची झीज होणे म्हणा, या वेगवेगळ्या स्वरूपांमध्ये दिसू लागते. हिवाळा हा असा ऋतू आहे की ज्यामध्ये तीळ आणि गुळाचे पदार्थ म्हणा, उष्ण गुणाचे पदार्थ म्हणा, हे ह्या शरीराची झीज लवकर भरून काढण्यासाठी मदत करतात. त्यामुळे विशेषतः या मकर संक्रांतीच्या काळामध्ये स्त्रियांनी आहारामध्ये तुपाचे सेवन मात्र कायम ठेवावे. याच तुपापासून तयार केलेले अहळीवाचे लाडू, मेथीचे लाडू, सुकामेवा, डिंक, गोडांबी घालून तयार केलेले सुक्या खोबऱ्याचे लाडू असे अनेक पद्धतींनी तूप आणि उष्ण गुणाचे पदार्थ आहारामध्ये ठेवले तर शरीराची झीज भरून निघण्यामध्ये मदत होते आणि बळसुद्धा मिळते. त्याचबरोबर या हिवाळ्यामध्ये शिशिर ऋतूमध्ये एक अतिशय गुणकारी फळ आपल्याला सहजरित्या उपलब्ध असते, ते म्हणजे आवळा. हा आवळा स्त्रियांच्या आहारामध्ये किंवा रोजच्या खाण्यामध्ये नियमित असावा. त्या आवळ्यापासून तयार केलेली आवळकाठी असेल, आवळा कँडी असेल किंवा मोरावळा असेल, अशा पद्धतीने किंवा आवळ्याचं केलेलं ताजं लोणचं असेल तर हा आवळा आपल्या आहारामध्ये कायम ठेवावा. आयुर्वेदामध्ये याच आवळ्यापासून तयार केलेलं एक औषध, अतिशय गुणकारी औषध म्हणजे च्यवनप्राश. तर मकर संक्रांतीच्या दरम्यान सकाळी उठल्यानंतर 1 चमचा च्यवनप्राश आणि रात्री झोपण्यापूर्वी 1 चमचा मोरावळा असा जर का खाल्ला तर बळ वाढवण्यासाठी, केसांचं आरोग्य राखण्यासाठी आणि हाडांचं आरोग्य राखण्यासाठी आणि पचनसंस्थेचं आरोग्य राखण्यासाठी हा आवळा अतिशय गुणकारी ठरतो. त्याचबरोबर शरीराची भूक वाढलेली असल्याकारणाने झीजसुद्धा लवकर होण्याची शक्यता असते. तर अशावेळी सुकामेवाचे पदार्थ,
सुक्या खोबऱ्याचे पदार्थ, डिंकाचे पदार्थ, अळीवाचे पदार्थ, मेथीचे पदार्थ या ऋतूमध्ये जास्त खाल्ले तरी ते बाधत नाहीत. चला तर मग या थंड ऋतूमध्ये आपले आरोग्य, आपले पारंपरिक सण साजरे करत राखूया. आपणा सर्वांना मकर संक्रांतीच्या आरोग्यपूर्ण शुभेच्छा.